चला बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात आता क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने। पावसाळी अधिवेशन 17 जुलैऐवजी पुढे जाण्याची शक्यता। आजच्या बैठकीत अधिवेशन नेमकं कोणत्या तारखेला होणार याबाबत चर्चा करण्यात आलेली आहे। राज्यात उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार, विधिमंडळात सुरू असलेलं काम यामुळे अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता आहे। त्यामुळे 17 जुलैला सुरू होणारं पावसाळी अधिवेशन ते आता पुढे ढकललं जाऊ शकतं। त्यामुळे अधिवेशन नेमकं आता कुठल्या तारखेला होतं हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये होणारं हे अधिवेशन निश्चितच या अर्थाने वेगळं असेल की आता राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार जे आहेत ते शिवसेना भाजप गटामध्ये सहभागी झालेले आहेत आणि अशा वेळी त्यांना कोणती मंत्रिपदं दिली जात आहेत आणि त्यानंतर कशा प्रकारे हे अधिवेशन पार पडतं हे बघणं फार महत्त्वाचं ठरेल। अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। विनोद, काय माहिती? राज्याचे पावसाळी अधिवेशन 17 जुलै नंतर पुढे ढकलण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण आज कामकाज सल्लागार समितीची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये याबाबत चर्चा केली जाणार आहे। उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतरच राज्याचं पावसाळी अधिवेशन करावे अशी भूमिका सरकारकडून घेतली जात आहे। कारण अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फोडून भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटाला हातमिळवणी केली। त्यानंतर मात्र आता पावसाळी अधिवेशन 17 जुलै रोजी नियमित केलं होतं, परंतु 17 जुलै नंतर आता पुढे किती दिवसानंतर पावसाळी अधिवेशन सुरू होतं हे पाहणं गरजेचं ठरणार आहे। परंतु एकंदरीत सरकारची भूमिका हीच आहे की सर्व मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर सर्व खात्याला मंत्री मिळाल्यानंतरच पावसाळी अधिवेशनची तारीख निश्चित करावी। याचा अर्थ असा आहे की 17 जुलै नंतर पावसाळी अधिवेशन होऊ शकते आणि त्याच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी शक्यता नाकारता येत नाही। धन्यवाद विनोद या सगळ्या तपशिलाबद्दल। पावसाळी अधिवेशनापूर्वी ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। मनीषा कायंदे यांच्या पाठोपाठ आणखी एक विधान परिषद आमदार शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। पुण्यातील 2 महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत विधान परिषद आमदार शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती आहे। विधान परिषदेचे सभापती नीलम गोरे ह्या आता शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे। आपल्यासोबत या बातचीत करण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासजी सर, एक चर्चा आहे की मोठ्या प्रमाणात की नीलम गोरे ह्या ज्या आहेत त्या आता शिंदे गटात जाणार आहे, काय मत आहे तुमचं? असं काही होईल असं मुळीच वाटत नाही, कारण नीलमताई गोरे या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत। अनेक वर्षांनी पक्षाचं काम मोठ्या ताकदीनं त्या सांभाळतात करतात, त्यामुळं मला असं वाटतं या अफवा असतील, असं काही नीलमताई करता येईल असं मला मुळीच वाटत नाही। पण चर्चा मोठ्या प्रमाणात आहेत की आता संख्या तिकडे जास्त झाल्या असल्यामुळे त्यांना कामकाज करण्यास सोपं पडेल, या अनुषंगाने त्यांचा प्रयत्न आहेत की त्या शिंदे गटात जातील आणि सरकारमध्ये त्यांना साथ मिळेल असं वाटत नाही। कामकाज कमी असलो का जास्त असलो का त्याने काही फरक पडत नसतो, पण त्या जातील असं मला मुळीच वाटत नाही। त्यामुळे बाकीच्या पुढच्या विषयाला काही अर्थच नाही। नाही, पण असं म्हणता येईल की अनेक लोक जे जात नाही असे बोलतानाही ते गेले आहे, मग तुम्ही असं का दावा करता? कारण त्यांनी या गोष्टीला दुजोरा दिल्यानंतर तुमचं का असं मत आहे की ते जाणार नाही? असं कोणताही दुजोरा त्यांनी दिलेला नाही, असं काही होईल असं मुळीच वाटत नाही। तुम्ही बळजबरी कसं मला म्हणू शकता की मी असं बोलावं? ठीक आहे, धन्यवाद। असं काय होणार? विनोद राठोड आणि यानंतर आपण बघणार आहोत की हसन मुश्रीफ आज कोल्हापूर दौऱ्यावरती असून मुश्रीफ गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे। या निमित्तानं समरजित सिंग घाटगे आणि मुश्रीफ गटात पोस्टर वॉर सुद्धा पाहायला मिळते। सत्तेत एकत्र असतानाही या दोघांमधला संघर्ष कायम आहे। मुश्रीफ यांच्या स्वागताच्या पोस्टरवरनं शरद पवारांचे फोटोही दिसून आलेत। त्यामुळे आता मुश्रीफ मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कोल्हापूरमध्ये जात आहेत। कागल या मतदारसंघात ते जातील। अर्थात मुश्रीफ गटाकडनं देखील जोरदार शक्तीप्रदर्शन जे ते आजच्या दिवशी करण्यात येईल। याचं कारण असं आहे की गेल्या 2 दिवसापासून जर आपण बघितलं, समरजित घाटगे यांची असलेली नाराजी, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची केलेली मनधरणी आणि काल शक्तीप्रदर्शनात त्यांनी पुन्हा एकदा मी भाजपमध्येच आहे अशी भूमिका स्पष्ट करणं, याला तडीसतोड उत्तर देण्याचा आज मुश्रीफ गटाकडनं प्रयत्न असेल। मंत्री झाल्यानंतर हसन मुश्रीफ हे पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये येत आहेत आणि त्याच्या स्वागतासाठी जय्यत तयारी आहे ते
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेले. मात्र दुसऱ्या बाजूला घाटगे आणि मुश्रीफ यांच्यातलं पोस्टर वार सुद्धा या निमित्ताने या ठिकाणी पाहायला मिळते. मी छत्रपती ताराणी चौकामध्ये उभा आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर समरजित घाटगे यांचं पोस्टर या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. या पोस्टरवरती निष्ठा जनतेवरती आणि पक्षावरती अशा पद्धतीचा उल्लेख आहे. खरं तर हसन मुश्रीफ यांनी पक्ष बदलला आहे, त्यामुळे त्यांना या पोस्टरच्या माध्यमातून कानपिंक्याचा देण्याचा प्रयत्न आहे तो घाटगे गटांच्याकडून या ठिकाणी होताना पाहायला मिळते. मात्र दुसऱ्या बाजूला शरद पवार यांचा फोटो वापरून हसन मुश्रीफ यांच्या स्वागताचे पोस्टर आहे ते राष्ट्रवादीने लावलेले आहेत आणि त्यामुळे शरद पवार यांनी कुठेतरी सांगितलं असताना सुद्धा माझे फोटो वापरू नका असं स्पष्ट शब्दात सांगितलं असताना सुद्धा अद्याप ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजित पवारांच्या सोबत गेलेले जे गट आहे तो मात्र शरद पवार यांचेच फोटो वापरताना दिसून येते आणि कोल्हापूरमध्ये जे स्वागतासाठी हसन मुश्रीफ यांच्या पोस्टरबाजी करण्यात आलेले त्या पोस्टरवरती शरद पवार आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. एकूणच पाहायला गेलं तर या ठिकाणी शरद पवार यांचे फोटो वापरूनच शक्तीप्रदर्शन आहे ते मुश्रीफांना करावं लागते. दुसऱ्या बाजूला या पोस्टरवरती पाहायला गेलं तर निवेदिता माने ह्या सुद्धा दिसून येतात. खरं तर शिंदे गटामध्ये त्यांचा मुलगा आहे आणि त्यासुद्धा शिवसेनेमध्ये सामील झाल्या होत्या. खासदार धैर्यशील माने यांच्या त्या आई आहेत, मातोश्री आहेत आणि त्यांचासुद्धा उल्लेख या फोटोमध्ये दिसतोय. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या गोट्यामध्ये त्यांचा फोटो आहे तो आपल्याला दिसून येते. खरं तर त्या सुद्धा राष्ट्रवादीच्या कोट्यातून आहे ते खासदार होत्या आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीशी त्यांना जुळवून घेणं सोपं झाल्याचं आपल्याला दिसून येते. आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी मुश्रीफ यांचे समर्थक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झालेले आहेत. काही वेळातच त्याच्या रॅलीला आहे ते सुरुवात होणार आहे. छत्रपती शाहू महाराज यांचं अभिवादन करून ते अंबाबाईचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर आज रात्री कागलमध्ये ते मेळावा घेणार आहेत आणि या मेळाव्याच्या माध्यमातून समरजित घाटगे यांनी केलेल्या टीकेला सुद्धा ते उत्तर देण्याची शक्यता आहे, ते नाकारता येत नाही. आणि त्यामुळे आज मुश्रीफ गटाचं शक्ती प्रदर्शन होते आणि मुश्रीफांचं जल्लोषचं स्वागत होते आणि याला आता घाटगेंच्या टीकेला मुश्रीफ या सगळ्या मेळाव्याच्या माध्यमातून काय उत्तर देणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिले. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. सध्या राजकारणात संपूर्ण पक्ष फुटण्याच्या घडामोडी घडताना दिसतात आणि यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही संताप व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर राजकारणाच्या चिखलावर संताप व्यक्त करता यावा, याची त्याला वाट मोकळी करता यावी, यासाठी मनसेने एक सही संतापाची ही मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. 8 आणि 9 जुलैला मनसे राज्यभरात स्वाक्षरी मोहीम घेऊन आंदोलन छेडणार आहे. एक सही संतापाची ही आमची मोहीम आहे. ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही राबवणार आहोत. लोकांना एक प्लॅटफॉर्मची गरज असते त्यांचा संताप व्यक्त करण्यासाठी. तो प्लॅटफॉर्म आम्ही उपलब्ध करून देतोय आणि ही पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक विभागात जिकडे शक्य असेल तिकडे ही मोहीम राबवणार आहे. आणि आपल्या माध्यमातून आमचं लोकांना सुद्धा, जनतेला सुद्धा आव्हान आहे की तुम्हाला ज्या पद्धतीने गृहीत धरलं जाते ते यापुढे चालणार नाही हे सांगण्यासाठी ही सही करा. पुढे पाहूयात. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा सुरुवात झाली आहे. यामध्ये संजय राऊतांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे. राज ठाकरे यांच्यासोबत बोलायला मध्यस्थीची गरज नाही. जरी आमचे रस्ते वेगळे असले तरी आमच्यात इमोशनल अटॅचमेंट आजही आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही भाऊ आहेत, ते कधीही बोलू शकतात असं राऊतांनी स्पष्ट केलं. आम्ही कोणालाही आमंत्रण दिलं नाही. नंबर 1, श्री राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे भाऊ आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. राज ठाकरे आणि संजय राऊत यांची मैत्री ही सगळ्यांना माहिती आहे. आमचे मार्ग वेगळे झालेत राजकीय दृष्ट्या. आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडतो, त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केले आणि आम्ही आमच्या पद्धतीनं काम करतो. आम्हाला एकमेकांशी बोलण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची आणि कोणत्याही नाटकाची गरज नाही. आम्ही कधी एकमेकांशी बोलू शकतो. उद्धवजी आणि राज ठाकरे हे भाऊच आहेत, त्यांचं कुटुंब आहे, त्यांना एक फोन उचलायचा आणि एकमेकांशी बोलायचं. कोणी येऊन नौटंकी करण्याची गरज नाही. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंची भेट घेतली. पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचं औक्षण केलं आणि शुभेच्छा दिल्या. भाजपची राष्ट्रीय सचिव म्हणून पुष्पगुच्छ देऊन त्यांनी धनंजय मुंडेंचं स्वागत केलं. आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर, बहीण भावाचं नातं कायमच अबाधित आहे याची प्रचिती त्यांनी यामधून दिली आहे.
शरद पवार यांचे अतिशय विश्वासू असलेले माजी मंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे सुद्धा अजित पवार गटात सहभागी झाले. डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी अजित पवारांनी त्यांना फोन केलेला होता आणि जिल्हा बँकेसंदर्भात मदत करणार असल्याचं आश्वासन अजित पवारांनी दिलं आणि यानंतर शिंगणे यांनी आपण अजित पवार गटात जात असल्याचं सांगितलं. काँग्रेसकडून जिल्हा बँकेला टार्गेट करण्यात येत असून मदत मिळत नसल्याची तक्रार शिंगणेंनी केली होती. शिरूर लोकसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर येते. शिरूरचे माजी खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे शरद पवारांचे दारं ठोठवत असल्याचा दावा राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनी केला आहे. तसंच दुसऱ्या पक्षाची दारं ठोठावत फिरणाऱ्यांनी टीका करू नये म्हणत टोला देखील त्यांनी लगावला आहे. पाण्यात म्हैस आणि बाजारात मोर अशी परिस्थिती असताना आढळराव बोलतात एक आणि करतात दुसरंच असं म्हणत कोल्हे यांनी आढळरावांची अनेक मुद्द्यावरून पोलखोल केली आहे. मला खरोखर वाईट वाटलं की 2014 साली मी आपला प्रचार केला होता, याचं मला खरोखर वाईट वाटलं हे आपली भूमिका बघितल्यानंतर. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आता या परिस्थितीमध्ये मीडियासमोर एक बोलून आपण पाठीमागे अडून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची भेट घेण्यासाठी जी दारं ठोठवत आहात, या दाराची किल्ली खरं तर माझ्याकडेच आहे आणि आपल्या वयाचा मान ठेवून मी आपलं स्वागत करीनच, परंतु सुसंस्कृतपणा राजकारणातला हा जपला जावा एवढीच माझी अपेक्षा आहे. हे प्रश्न आता फारसा महत्त्वाचा नाही आहे. आपण जो प्रश्न केला की गेले 4 वर्ष 4.5 वर्ष ह्या विभागाचं प्रतिनिधित्व करत असताना डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जनतेची सरळ फसवणूक केली, त्यांच्याशी प्रतारणा केलेली आहे. कुठल्याही गावात त्यांनी सांगावं की कामं केलीत, कारण बोलताना ते अतिशय अभिनय किंवा याच्या जोरावर, नाटकी आवाजाच्या जोरावर सांगतात मी दिलेले शब्द पूर्ण केले, अमुक केले. तसं काही झालेलं नाही. एकही काम दाखव त्यानं. सिरियल तर खूप केले त्यांनी, म्हणजे सिरियल केले, पिक्चर्स केले, नाटकं केली, काही असो. पण मतदारसंघाची कामं जर म्हणायचं झालं, मी एक विरोधक म्हणून बोलत नाही, एक सर्वसामान्य नागरिक म्हणून बोलतो या मतदारसंघाचा, की गेल्या 4 वर्षात काय काम केलं आहे. आता ते म्हणतात की रस्त्याची कामं पूर्ण केली. ह्या रस्त्याच्या कामाच्या संदर्भामध्ये मी आपल्याला वेळोवेळी पुरावे दिलेत. 2018 साली लोकसभेमध्ये लेखी तोंडी प्रश्नाला उत्तर देताना गडकरीनं सांगितलं की हे 5ही बायपासेस आढळराव पाटील यांच्या आग्रहाखातर मंजूर केलेले, त्यांनी लवकरच त्याची टेंडर निघतील. त्यामुळे जुन्नर आंबेगाव मतदारसंघातलं हे युद्ध एवढ्यात क्षमेल असं वाटत नाही, कारण हा मुद्दा अगदी जुना आहे आणि येणाऱ्या काळात देखील तो पेटेल. एकीकडे असतील अमोल कोल्हे आणि दुसरीकडे असतील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील. यानंतर आपण जाणून घेऊयात पुढली बातमी. महायुती सरकारच्या पुढील मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली आहे. 9 जुलै किंवा 10 जुलै रोजी उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा महायुती सरकारचा मानस आहे. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर विस्तार होत असताना शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना मिळालेल्या संबंधित खात्याची माहिती असावी, या अनुषंगाने आता हालचालींना वेग आलेला आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत कालच रात्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची नंदनवन या शासकीय निवासस्थानी बैठक झाली. उर्वरित मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजप आणि शिवसेनेच्याच आमदारांचा शपथविधी होणार असल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे. यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांची आज पत्रकार परिषद होते. संध्याकाळी 5 वाजता ही पत्रकार परिषद पार पडणार आहे. ही पत्रकार परिषद जी आहे ती संध्याकाळी पार पडेल आणि हे बघणं फार महत्त्वाचं ठरेल की आजच्या या पत्रकार परिषदेत अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल आणखीन काही बोलतायत का. त्यामुळे संध्याकाळी 6 वाजता या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि आता आपण बघतोय आता क्षणाला की हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांच्या वतीने त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर हा त्यांचा कोल्हापूर दौरा आणि या भेटीमध्ये कागल मतदारसंघात आज ते जाणार आहेत. पण त्यापूर्वी 2 दिवसापासून त्यांचे विरोधक समरजित सिंग घाटगे यांनी शक्तीप्रदर्शन केल्यानंतर आज त्यांच्या या स्वागतात
जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचा सगळ्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न होता आणि तोच प्रयत्न या ठिकाणी गर्दीच्या स्वरूपात दिसून येतोय. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे आत्ता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. ज्ञानेश्वर, काय माहिती? मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर हसन मुश्रीफ आज पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यावरती आलेले आहेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी त्यांचं जल्लोष स्वागत आहे ते आता केलेलं आहे. ते सध्या छत्रपती ताराराणी चौकामध्ये आहेत आणि इथं मोठ्या प्रमाणात त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या स्वागताला जमलेले आहेत. एक प्रकारे शक्ती प्रदर्शनात आहे ते हसन मुश्रीफ गटाचं आणि राष्ट्रवादी या ठिकाणी पाहायला मिळते. प्रामुख्याने राष्ट्रवादीचे जे जिल्हाध्यक्ष होते ते सुद्धा आता हसन मुश्रीफ यांच्या गटामध्ये आहे ते दिसून येतात. याशिवाय गोकुळचे अनेक संचालक आहेत ते त्यांच्यासोबत दिसतात. जिल्हा बँकेचे अनेक संचालक आहेत ते सुद्धा आता त्यांच्यासोबत दिसून येतात. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागरजी शिंदे गटाचे ते सुद्धा त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी दाखल झाल्याचं चित्र पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात आहे ते कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्साह आहे तो दिसून येते. कारण मुश्रीफांना या पाठीमागे जे आहे ते ईडीच्या चौकशीला आहे ते सामोरे जावं लागलं होतं आणि त्यांच्यामुळे त्यांचे कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ झाल्याचं आपण अनेक वेळा पाहिलं आहे. मात्र आता मंत्रिपदाची शपथ घेऊन आहे ते मुश्रीफ आहेत ते परत येत आहेत आणि कोल्हापूरमध्ये ते आल्यानंतर त्यांचं जल्लोषी स्वागत आहे कार्यकर्त्यांच्या कडून या ठिकाणी होताना पाहायला मिळते. छत्रपती ताराराणी पुतळ्याला ते अभिवादन करणार आहेत आणि त्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यासाठी ते जाणार आहेत आणि या दरम्यानच्या काळामध्ये त्यांची मोठ्या प्रमाणात आहे ते रॅली आहे ते या ठिकाणी होणार आहेत. रॅलीसाठी सुद्धा दुचाकी घेऊन असंख्य असे कार्यकर्ते छत्रपती ताराराणी चौकामध्ये या ठिकाणी एकवटल्याचं आहे ते दिसून येते. खरं तर या निमित्तानं पोस्टरबाजी सुद्धा आहे ते मुश्रीफ गटाकडून मोठ्या प्रमाणात झालेले आहे. या पोस्टरबाजीवरती शरद पवार यांचे फोटो मात्र दिसून येत आहेत. खरं तर शरद पवार यांनी आपले फोटो वापरू नये असं आहे ते स्पष्ट शब्दात सांगितले होते. मात्र तरीही हे फोटो आहे ते आपल्याला दिसून येत आहेत. छत्रपती शाहू महाराज यांना यानंतर आहे ते अभिवादन करणार आहेत आणि त्यानंतर अंबाबाईचं दर्शन घेऊन ते पुन्हा शासकीय विश्रामगृहावरती कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. आणि आज रात्री आहे ते मुश्रीफ गटाचा एक मेळावा होणार आहे कागलमध्ये आणि या मेळाव्याच्या माध्यमातून ते काल समरजित घाटगे यांनी त्यांच्यावरती आरोप केले होते किंवा विधानसभेचा पुढचा आमदार मीच आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. कोंडाणा परत घ्यायचं आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. त्याला नेमकं आता हसन मुश्रीफ उत्तर काय देणार हे सुद्धा पाहणं आहे ते महत्वाचं असणार आहे. मात्र एकूणच मुश्रीफ गटाचं जोरदार शक्ती प्रदर्शन आहे तो आजच्या निमित्तानं या ठिकाणी पाहायला मिळते. मुश्रीफ आता दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या सोबत आहे ते मोठ्या प्रमाणात जिल्हा बँक आणि गोकुळचे संचालक सुद्धा दिसून येतात. शिवाय राष्ट्रवादीचे जे जिल्हाध्यक्ष होते ते सुद्धा आता शरद पवारांना सोडून त्यांच्या गटामध्ये सामील झाल्याचं एकूणच चित्र आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आहे ते जी राष्ट्रवादी मुश्रीफांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उभारली होती ते सगळे घटक आता हसन मुश्रीफ यांच्या सोबतच आहेत ते दिसून येत आहेत. पण ज्ञानेश्वर, आजच्या दिवसभराच्या कार्यक्रमामधून तुम्ही जसं म्हणालात की ते आज मेळावा देखील घेत आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून 2 दिवसात समरजित सिंग घाटगे यांनी जे शक्ती प्रदर्शन केलं त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न आहे का? नक्कीच हसन मुश्रीफ हे त्यांना उत्तर देतील. कारण या घाटगे आणि मुश्रीफ गटाचा संघर्ष आपल्याला माहितच आहे. या दोन नेत्यांच्या मध्ये नेहमीच आहे तर राजकीय संघर्ष राहिलेला आहे आणि आता हसन मुश्रीफ आहेत ते सत्तेमध्ये सहभागी झाले असले तरी समरजित घाटगे यांनी त्यांच्यावरती गंभीर असे आरोप केले होते. कारखाना उभा करत असताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होता आणि मुश्रीफ यांच्या विरोधात आहे ते समरजित घाटगे गटाच्या समर्थकांनी त्यांच्या विरोधात थेट गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये टोकाचा राजकीय संघर्ष पाहायला मिळते. मात्र मुश्रीफ सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर काहीसे घाटगे नाराज झाले होते. त्यांची नाराजी फडणवीस यांनी दूर केली आणि काल मेळावा घेऊन ते भाजपमध्ये राहणार असल्याची स्पष्ट केली. मात्र याच वेळी बोलताना त्यांनी मुश्रीफ यांच्यावरती मात्र जोरदार टीका आहे ती केली आहे. गुरु बदलणारा मी नव्हे अशा पद्धतीनं त्यांना मुश्रीफांना त्यांनी फटकारलं होतं. याशिवाय कागलचा पुढचा आमदार मीच असेल अशा पद्धतीचं असं देखील त्यांनी म्हटलं होतं. बघूयात आज दिवसभर नेमक्या काय घडामोडी घडतात. ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.